बहुजन संघटक या फेसबुक पेजवर नियमित ऐकणाऱ्या श्रोत्यांना माझा सप्रेम जय भीम। आज पुन्हा एक नवा विषय घेऊन मी आपणासमोर उपस्थित झालो आहे। याचं एक वेगळं कारण आहे, ते सगळ्यांना आपल्याला माहीत पण असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सारं जग आता म्हणायला लागलं आहे। नुसतं मानायला लागलं नाही, तर जगातल्या सर्वोच्च देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बल ऑफ नॉलेज ही जगातली सर्वोच्च पदवी दिलेली आहे। विद्यापीठाच्या उत्कृष्ट 100 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये पहिल्या 5 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव शिक्षणाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नमूद आहे। जगभरात जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या साहित्याचा एवढा आदराने उल्लेख केला जातो आणि त्यांना मान्य करण्यात येतं, ते ज्या देशाचे आहेत त्या देशातील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसं ट्रीट करतात हा विषय महत्त्वाचा आहे। आपल्या देशामध्ये कधी नव्हे, जगात इतकी नसेल एवढी विभूती पूजा आहे, व्यक्तिपूजा आहे। आपण दगडाची देखील पूजा करत राहतो। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला, बुद्धाची तपासणी केली आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी धर्म आणि धम्म याच्यामध्ये फरक करताना एक प्रकरण, सविस्तर प्रकरण लिहिलं आणि त्याच्यामध्ये नमूद केलं की धम्म हा जीवन मार्ग आहे। आपल्याला जीवनात कशा चांगल्या रीतीने जगता येईल त्याचा मार्ग हा बुद्ध फिलॉसॉफीमध्ये आहे, बुद्ध तत्वज्ञानामध्ये आहे। म्हणजे जगण्याची जी कला आहे, माणूस म्हणून जगण्याची जी किमया आहे ती कशी असावी या संदर्भातली सगळी विवेचनं, सगळ्या कथा भगवान बुद्धाने आपल्या 84,000 स्कंदांमधून सांगितलेल्या आहे। त्रिपिटकात त्या एकत्र केल्या गेल्या आहेत। आणि इतकंच नव्हे तर या कथांमध्ये, या विचारांमध्ये कोणी घुसळण करू नये म्हणून भगवान बुद्धाच्या नंतर 50 वर्षांनीच भगवान बुद्धांनी जे सांगितलेलं आहे ते खरं आहे, हे लोक ते पालन करतायत का की त्याच्यामध्ये काही घुसळण करतात, यासाठी पहिली धम्मसंगीती तयार झाली। आणि तेव्हापासून बुद्धानुयायी म्हणून, बुद्धाचे उपासक म्हणून जे लोक आहेत ते बुद्धाची विचारसरणी अनुसरतात काय यासाठी धम्मसंगीती होते। याचा अर्थ जीवन जगण्याचा मार्ग कसा असावा हे ज्या बुद्धाने सांगितलं तोच बुद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्म आपल्याला दिल्यानंतर आपण एक नवा शब्द काढला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने, आंबेडकरी विचारवंत, आंबेडकरी समाज, आंबेडकरी लोक, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी। म्हणजे नेमकं काय? आज बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी काय करतात, आंबेडकरी समाज काय करतोय, याचा चिंतनाचा विषय म्हणून मी हा विषय आपल्यासमोर बोलणार आहे। आंबेडकरी समाज म्हणजे नेमकं, आंबेडकरी विचारांचे लोक म्हणजे नेमके कोणते लोक असा विचार जर केला तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे लोक म्हणजे आंबेडकरी लोक, ही जी व्याख्या आहे ही खरी आहे का? बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे लोक आहेत का? आणि मग दुसरा शब्द आहे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक। आता मानणारे लोक म्हणजे काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारायचा, चौकात तो लावायचा, बुद्ध विहारांमध्ये लावायचा आणि त्याच्या पुढे अगरबत्ती धूपबत्ती ओवाळून प्रार्थना, अष्टशील, मंगलाष्टक म्हणायचं। आणि ज्याप्रमाणे भागवत कथा सप्ताह सुरू असतो तसाच बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाचं पारायण करायचं, सप्ताह करायचा। हा एक प्रकार आंबेडकरी अनुयायांमध्ये दिसतो। म्हणजे पुतळे लावून, फोटो लावून, घरात त्याच्या तस्बिरी लावून आपल्याला आंबेडकरी विचारवंत होता येते, आंबेडकरी अभ्यासक होता येते किंवा आंबेडकरी विचाराचा माणूस म्हणून होता येते। हे दोन सरळ सरळ व्याख्या आपल्याकडे पडलेल्या आहेत। आणि तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार केला तर त्यांनी सांगितलेलं एक वचन आपल्याला दिलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांना व्यक्तिपूजा, व्यक्ती महात्म्य मान्य नव्हतं। भारतीय संविधानाच्या सभेत त्यांनी बोलताना हा विचार व्यक्त केलेला आहे। एवढंच नव्हे तर बुद्ध फिलॉसॉफी लिहिताना भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात जेव्हा भगवान बुद्धाची शेवटची कथा ते सांगतात त्याच्यामध्ये स्पष्ट निर्देश करतात की अंत्यसमयी आनंद तथागतांना प्रश्न विचारतो। आनंद असं म्हणतो की हे तथागता,
तुमच्यानंतर आमचा शास्ता कोण राहील? त्यावेळी तथागत आनंदाला उत्तर देतात, हे आनंदा, मी नव्हे, माझ्यानंतर मी नाही, मी तुमचा शास्ता नाही राहणार. मी दिलेला धम्मच तुमचा शास्ता राहील. मी दिलेल्या धम्माचं आचरण करा म्हणजे मीच तुम्हाला शास्ता होईल, ही शिकवण ध्यानात घ्या. म्हणजे बुद्धाने सांगितलेल्या विचारसरणीवर वागणे, चालणे, जीवन जगणे, याला बुद्ध फिलॉसॉफी किंवा बुद्ध माणूस म्हणतात. अशी बुद्ध माणसं आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट विवेकाने करा, सत्याच्या कसोटीवर उतरवून करा. असं आपण पाहतो काय? मग आपल्यामध्ये सरळ सरळ आंबेडकरी समाजाचे दोन गट पडलेले आहेत. एक गट जो फार कमी आहे तो आंबेडकरी विचारांना मानणारा आहे, पण त्यांची संख्या खूप नगण्य आहे. दुसरा गट आहे की बाबासाहेब आंबेडकरांना मूर्तीमध्ये, पुतळ्यांमध्ये पाहणारा आणि स्वतःला बुद्ध म्हणवणारा, आंबेडकरी म्हणवणारा फार मोठा गट आहे. या गटांमुळे भगवान बुद्धाचा बुद्ध धर्म झाला. तो बुद्ध विहारांमध्ये आणि मेणबत्ती, अगरबत्ती आणि पूजा अर्चामध्ये बंदिस्त झाला. तशीच पाळी आता भगवान बुद्धानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात यायची का? तशी येताना दिसत आहे. कारण आता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भीमनगर अशा वस्त्या झाल्या, बुद्धनगर अशा वस्त्या झाल्या, चौका चौकात बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे झालेले आहे, आंबेडकर चौक अशा रस्त्यांच्या चौकामध्ये नामानिधान झालेलं आहे. आणि सगळी पुतळे, आणि जो बुद्ध माणूस असेल त्याच्या घरात बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, मूर्ती तर आहेच आहे. मग ही माणसं बौद्ध आंबेडकरी विचारांची आहेत का? हा प्रश्न मी यासाठी उपस्थित करतो मित्र हो, की आता निवडणुका आहेत आणि कानावर येतं रोज उलट सुलट व्हॉट्सअपमधून बातम्या येतात की बाबासाहेब आंबेडकरांना वाचवायचं असेल तर बीजेपीला हरवलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवायचं असेल तर बीजेपीला हरवलं पाहिजे. मग बीजेपीला हरवलं पाहिजे म्हणून कोणाला जिंकून दिलं पाहिजे, कोणाला मत दिलं पाहिजे? तर उत्तर येतं की काँग्रेसला मत दिलं पाहिजे, राष्ट्रवादीला मत दिलं पाहिजे, शिवसेनेला मत दिलं पाहिजे, म्हणजे बीजेपी हरेल. तिथे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कुठे आहेत? काय शिवसेना ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष होता? जर असता तर रिडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक जेव्हा तयार झालं आणि त्याच्यामधलं महत्त्वाचे जे अतिशय हिंदू धर्माला लाजिरवारणे जे प्रकरण होते ते काढून टाकण्याचा जेव्हा शासनाने प्रयत्न केला तेव्हा आंदोलनं झाली. त्या आंदोलनाला विरोध करणारी शिवसेनाच होती ना. मग ती काय बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची होती? जाऊ द्या, काँग्रेस पक्ष इतका बाबासाहेब आंबेडकरांचा उदो करतो, त्या काँग्रेस पक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत? उलट काँग्रेसबाबत बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, आपल्या अनुयायांना म्हणतात, आपल्या लोकांना म्हणतात की काँग्रेस हे जळतं घर आहे, तुम्ही आपली झोपडी शाबूत ठेवा. आणि आपण सगळे काँग्रेसच्या गजबी लागलेलो. मग कुठे आंबेडकरी विचार जिवंत राहू शकेल? त्याच्यानंतर काँग्रेस फुटला म्हणून ठीक आहे, मग आपण राष्ट्रवादीच्या मागे लागलोय. शरद पवार या देशाचं उत्तुंग नेतृत्व आहे, महाराष्ट्राचं तर खंबीर नेतृत्व आहे. तर शरद पवारांनी आंबेडकरी विचार कुठे आणला? उलट आंबेडकरी विचाराची माणसं त्यांनी आपल्याला आपल्या तळ्यात लावून घेतली आणि आंबेडकरी विचारांचाच नाहीसा करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ आपण पाहिलं पाहिजे, आपण म्हणू नये खरं म्हणजे व्यक्तीवर बोलू नये, पण नाईलाज असतो, कधी कधी बोलावं लागतं. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे उचल्या नावाचं अतिशय चांगलं आत्मकथन लिहिणारा एक लेखक आहे, ज्याला फोर्ड फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला. त्या लेखकाचं नाव आहे लक्ष्मण माने. उपराकार लक्ष्मण माने. या एका पुस्तकामुळे त्याची ख्याती झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे माझ्या समाजाला मला न्याय देता आला म्हणून त्यांनी काम सुरू केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर. आणि जेव्हा तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या गच्चीत गेला, शरद पवारांनी काय केलं? शरद पवारांनी अतिशय चांगलं काम केलं. त्याला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि तो आमदार झाला. त्याने आपल्या शाळा चालवल्या, आपली हॉस्टेल चालवली आणि भटक्या विमुक्तांच्या लोकांची कशी विकासाकडे वाट जाईल याचा त्याने विचार केला. त्याने मुंबईच्या मैदानावर अतिशय मोठी सभा घेतली आणि अनेक भटक्या विमुक्तांना बुद्धाच्या मार्गावर या म्हणून संदेश दिला. हे लक्ष्मण माने ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, आता कुठे आहेत? त्यांचा आंबेडकरी विचार कुठे आहे? उलट त्यांनी तो विचार जास्त पसरू नये म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीची केस करण्यात आली की त्यांना नामुष्की करावी लागली, त्यांना पुढे येता नाही आलं.
म्हणजे आंबेडकरी विचारावर चालणारा माणूस जेव्हा मतलबी होतो, लालची होतो आणि गुरफटतो एखाद्या जाळ्यात, त्यातून त्याला बाहेर येता येत नाही, ही माने सरांच्या चरित्रातून आपल्याला जाणीव होऊन जाते. पण ते वाचायचं कसं, हा आपापल्या विवेकाचा प्रश्न आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याकडे शिक्षण मंत्री म्हणून राहिलेले एक हे होते, त्यांचं नाव लक्ष्मण. या सरांनी शिक्षण मंत्री महाराष्ट्राचं पद भूषवलं. मोहोळ या मतदारसंघातून ते निवडून आले आणि शरद पवार साहेबांच्या गच्चीपी लागले. मातंग समाजाचा हा माणूस आपल्या मातंग समाजाच्या उद्धारासाठी काय करतोय, काय केलं? शिक्षण मंत्री असताना रिझर्वेशनच्या कितपत पुढे नेल्या, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कुठे नेला? आणि लक्षात येतं की नाही, त्यांनाही या काँग्रेसी संस्कृतीने खाऊन टाकलं. मग तिसरा विचार येतो की तिसरं कोण आहे? मग येतात आमच्या सुषमा अंधारीताई, ज्यांनी स्वतःचं नाव वेगळंच केलं, ज्यांचं लग्न झाल्यावर त्यांनी त्यांचं नाव लावलेलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजाच्या स्टेजवर मग बुद्ध जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असेल किंवा कोणताही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चाललेला कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमामध्ये मुलुख मैदान तोफ म्हणून या ताईचं नाव आहे. आंबेडकरांची कन्या म्हणून तिने स्वतःची मुर्दमकी गाजवायचा प्रयत्न केला. पण लालच की बला असते, तिने आंबेडकरी विचार सोडला आणि ती शिवसेनेत गेली. शिवसेनेत गेली याचं काहीच वावगं नाही आहे. पण ज्या लोकांच्या भरोशावर आपण मोठे झालो, प्रसिद्ध झालो, ज्या लोकांनी आपल्याला एका एका व्याख्यानाचे 30-30 हजार रुपये दिले आणि आपलं प्रपंच चालवला, त्या लोकांबद्दल काय? त्या लोकांना सोडून दिलं आणि वेगळ्याच लोकांच्या मागे लागलो, त्याने आंबेडकरी विचार व्यक्त होईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि तिसरा तर सगळ्यात महत्त्वाचा आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे एक प्रसिद्ध माणूस मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो, एवढंच नव्हे तर दिल्लीमध्ये खासदार होतो, भारताच्या अर्थव्यवस्थेच्या टीमचा सभासद राहतो. आणि तो माणूस ज्याचं नाव डॉक्टर भालचंद्र मुनगेकर आहे, तो माणूस जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांमुळे मोठा झालेला आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूबद्दल वेगळं वेगळं बोलतो आणि सांगतो की बाळासाहेब आंबेडकरांची चूक झाली असेल ना, काही हरकत नाही, पण तुम्ही तो विचार सोडता कसे? तो विचार ज्या माणसांनी 50 वर्षे दाबून ठेवलेला आहे, नुसतं त्या माणसाची मूर्ती आणि त्या माणसाचे फोटो हेच पुढे आणलेले आहेत, विचाराने काही केलेलं नाही. नाहीतर भारताचं संविधान आज या परिस्थितीत आलं असतं का? भारताची रिझर्व्ह बँक डुबली असते का? एवढं कर्ज माफ करता आलं असतं का, ज्याला NPSC म्हणतात? तसं होत नाही. पण हे अर्थव्यवस्थेचे विद्वान असलेले लोक जेव्हा या पद्धतीने वागतात तेव्हा लक्षात येतं की हे काय भानगड आहे. त्यांचा पण विचार केला पाहिजे की हे आंबेडकरी विचाराचे आहे का? उत्तर आहे, हे आंबेडकरांच्या जातीचे आहेत, आंबेडकरांच्या विचाराचे नाही. आणि मग काही तर आपण असा दुसरा विचार केला पाहिजे की हो, बाबासाहेब आंबेडकर या जगातले फार मोठे आणि भारतातले महान नेते आहेत, हे मान्य केलं म्हणून त्यांच्या वंशावळीला आपण पुढे नाही नेलं पाहिजे, त्यांना शिव्या द्यायच्या. मग त्याचबरोबर शिवाजी राजांचे एक वंशज आहे ना, ते राष्ट्रवादीतून निवडून येतात, खासदार होतात, त्यांना आपण राजे ही पदवी देतो, ते तिथून बदलून BJP मध्ये जातात. पण तरीही त्यांचे वंशज वाढले पाहिजेत, राजांचा वंशज टिकला पाहिजे, तो राजाच असला पाहिजे, ही प्रवृत्ती असणारी सगळी मंडळी त्यांच्या पाठीमागे राहतात ना. त्यांचा कधी विचार करतात का हा माणूस या पक्षातून जातो, त्या पक्षात जातो, असा विचार करतो, तसा विचार करतो, ह्या पद्धतीने जगतो, ह्या पद्धतीने वागतो? ते नाही करत. फक्त एकच असतं की हा आमच्या राजाचा वंशज आहे, म्हणून त्याला पुढेच नेलं पाहिजे आणि म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. ही मेंटॅलिटी याच महाराष्ट्रात आहे ना. मग ती बाबासाहेब आंबेडकरांच्या नातूबद्दल का नको? हा कधी विचार केला? आपण हा विचारच केला नाही. आणि त्याचा परिणाम काय होतो? मग त्याचा परिणाम हा होतो की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगणारा त्यांच्याच घराण्याचा वंशज ज्यावेळी त्यांच्याच लोकांमध्ये त्यांना नकोसा होतो, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत राहतील असं वाटेल आपल्याला? असं नाही वाटू शकणार. आपल्याला जरी वाटत असलं तरी आपण कुठेतरी आपलीच फसगत करत आहोत. हा विचार आपल्या डोक्यात काय येत नाही. म्हणून सरळ ढोबळ मानाने आपण हा विचार केला पाहिजे की आंबेडकरी विचार करणं म्हणजे काय करणं आहे, आंबेडकरी विचार जीवनात आत्मसात करणं म्हणजे नेमकं काय करणं आहे. आणि मग स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की हजारो वर्ष आपल्याला शिक्षणापासून आपण वंचित होतो, आपण माणुसकीपासून वंचित होतो,
आपल्याला साधं पाणी प्यायला मिळत नव्हतं, साधं नवीन कपडे घालायला मिळत नव्हते, साधं आपलं घर, त्या वस्तीला एक वेगळंच नाव होतं, महारवाडा. या वस्तीत आपण जगत होतो. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळं सोडून आपल्याला फार उंचावर नेलं. त्यांच्याच पुण्याईमुळे आपल्याला रिझर्वेशन मिळालं, त्यांच्याच पुण्याईमुळे आपल्याला शिक्षण मिळालं, त्यांच्याच पुण्याईमुळे आपल्याला नोकऱ्या मिळाल्या, त्यांच्याच पुण्याईमुळे आपल्या जीवनाचा आर्थिक उद्धार झाला. पण समाजात आपण दलितचे दलितच राहिलो ना. मग असा प्रश्न येतो की आंबेडकरांच्या या मोठ्या महान कर्तृत्वामुळे आपल्याला शिकायला मिळालं, ते आपण कशासाठी शिकलो? बाबासाहेब कशासाठी शिकले? त्यांना जर स्वतःसाठीच शिकायचं असतं तर या देशाचे ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले असते. त्यांना जर स्वतःसाठीच विचार करायचा असता तर काँग्रेसच्या गच्चपी लागून ते भारताचे राष्ट्रपती होऊ शकले असते. त्यांना जर तसाच विचार करायचा असता तर नाही मंजूर झालं हिंदू कोड बिल, नाही मंजूर झालं 340 कलम, त्यांनी राजीनामा नसता दिला. आज मंत्रीपदासाठी तो माणूस या पक्षातून त्या पक्षात जातो. बाबासाहेबांनी असं केलंय का? मग आंबेडकरी विचार आहे कुठे? मग आंबेडकरी विचार जगवायचा असेल तर आपण आतापर्यंत बाबासाहेबांना जातीत घेतलं म्हणून आपण आंबेडकरी झालो, म्हणजे आपण दलितचे दलितच राहिलो. तुम्ही कितीही क्लास 1 ऑफिसर असा, सुपर क्लास 1 ऑफिसर असा, या देशाचे सचिव असा, नाहीतर या देशाचे SP असा, पण तुमची जात ती सोडल्या जात नाही आणि तुम्हाला हीनत्वाचीच वागणूक लागते. आणि याचं अतिशय ज्वलंत उदाहरण या 2024च्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या देशामध्ये संविधान वाचलं पाहिजे, या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगला पाहिजे, म्हणून सगळ्यात प्रथम बाळासाहेब आंबेडकरांनी 2019 साली वंचित बहुजन आघाडी या नावाचा पक्ष काढला. त्याच्या आधी त्यांनी भारिप बहुजन रिपब्लिकन महासंघ काढला होता. कशासाठी? त्यांच्या हे लक्षात आलं, कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडीचा जरी नसला तरी बाळासाहेब आंबेडकरांचा अभ्यास मात्र चांगला आहे. त्यांनी हे लक्षात आणलं की आपण या देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे बुद्धिस्ट लोक आहोत, हे टक्केवारीने किती आहोत, मतदानात किती आहोत, आपण सगळे एक जरी झालो तरी सत्तेची खुर्ची आपल्याला नाही मिळू शकणार, सत्तेच्या दालनात आपल्याला नाही फिरकाव करता येणार. म्हणून आपण OBC समाजाला, भटक्या विमुक्तांना, जे मागासवर्गीय आहेत त्यांना घेतलं पाहिजे. आणि त्यांनी पहिल्यांदा बहुजन महासंघाची स्थापना केली. काय परिणाम झाला त्याचा परिणाम असा झाला की त्यांना OBC समाजातल्या लोकांना आमदारकी देता आली. बंजारा समाजाचा पहिला माणूस आमदार झाला आणि मंत्री सुद्धा झाला. माळी समाजाचा माणूस आमदार झाला. कुणबी समाजाचा माणूस आमदार झाला. आणि एक अकोला पॅटर्न नावाचा माणूसही केला. पण हे आमदार झालेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांच्या डोक्यातच नव्हते. त्यांना असं वाटलं आपल्याला सत्ता मिळाली, आपल्याला आमदारकी मिळाली म्हणजे झालं. आणि सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने त्यांना आपल्या गच्चबी घेतलं, राष्ट्रवादीने त्यांना गच्चबी घेतलं आणि वंचितपासून, भारिप बहुजन महासंघापासून तोडून टाकले. आणि शिक्का कोणावर मारला? बाळासाहेब आंबेडकर. हे काही बरोबर नाही आहे नेते. हो, त्यांच्याचमुळे तुम्ही निवडून आलात ना, आणि त्यांना तुम्ही म्हणणार ते बरोबर नाही आहे नेते, नसतील ना बरोबर, पण तुम्हाला संधी कशामुळे मिळाली? अकोला पॅटर्नमध्येच मिळाली ना. आणि आता काल परवा एक बातमी वाचली की अकोला पॅटर्न जरी बाळासाहेबांचा असला तरी ते सगळीच्या सगळी जिल्हा परिषद आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ही BJP चालवतो. अरे, अशा वार्ता देणारे, अशा बातम्या पसरवणारे आपलेच लोक आहेत की, आणि त्यांना आपण खरं म्हणतो. म्हणजे आपल्याच नेत्याचा आपण अशा पद्धतीने अपमान करतो, तेव्हा आपल्याला हे लक्षात येत नाही की ज्या शिवाजी महाराजाचा वंशज त्याचे सगळे गुन्हे माफ होतात, बाळासाहेबाचा एकही गुन्हा, जो गुन्हा सुद्धा नाही, त्याच्याबद्दलही आपण आरोप करत राहतो. हे कसं काय? आणि मग लक्षात येतं की भालचंद्र मुंगेकर सरांसारखे इतके अर्थशास्त्राचे तज्ज्ञ या पद्धतीने बोलतात, काँग्रेसमध्ये जातात, काँग्रेसमध्ये खासदार होतात, आणि ते बाळासाहेबांना म्हणतात की त्यांना काही येत नाही, आपण आता काँग्रेसला मतदान केलं पाहिजे. हो, ज्या काँग्रेसने या दलितांवर सगळ्यात जास्त अन्याय केले त्यांना चाच पडून काँग्रेसच्या राजवटीतच 45 कलम रद्द करताना त्याच्यावर कोणी काय बोललं नाही. नोकऱ्या गेल्या, खाजगी शिक्षणाचं खाजगीकरण झालं, प्रशासकीय सेवा आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर झाल्या, त्यावेळी ही लोक का बोलत नाही आहे? साधी अर्थव्यवस्था डळमळीत असताना हे आंबेडकरी विचारांचे अर्थशास्त्रज्ञ का बोलत नाही व्यवस्थित? का विचार करत नाही? का लोकांपर्यंत हा मेसेज देत नाही? कधी यांच्या लक्षात आलं नाही की बाबासाहेब आंबेडकरांच्या पासून भारताच्या अंदाजपत्रकामध्ये रेल्वेचं अंदाजपत्रक आपण स्वतंत्र ऐकत होतो, स्वतंत्र करत होतो, कारण इंग्रजांनी दिलेल्या रेल्वे या भारतीय शरीराच्या रक्ताच्या नाळ्या आहेत, रक्तवाहिन्या आहेत. ज्या रेल्वेमुळे भारताचं उत्पन्न दर दिवसाला येतं, त्या रक्तवाहिन्या ज्या भारताचा अंश आहे, ज्याचं स्वतंत्र बजेट आहे, ते दरवर्षी मुख्य बजेटच्या आधी त्याला संसदेमध्ये सादर करण्यात येत असे आणि त्याच्यावर विचार करण्यात येत असे. हे गाळून टाकलं
कोणी सुद्धा एक शब्द बोलला नाही. आता रेल्वेचं अंदाजपत्रकच येत नाही, म्हणजे मग रेल्वेत नफा किती झाला, तोटा किती झाला, लोकांना फायदा किती झाला रेल्वेच्या, त्याच्यामुळे देशाला विकास काय झाला कसं कळणार? त्यावेळी हे अर्थशास्त्रज्ञ कुठे गेले? आणि आता रेल्वे बजेट जर मुख्य बजेटमध्ये गेलं तर रेल्वे खाजगी काय नाही का होणार? रेल्वे स्टेशन खाजगी झाले, काही रेल्वे खाजगी झाल्या, रेल्वे रुळ सुद्धा आता खाजगी लोकांना देण्यात आले, आणि मेट्रोच्या नावाखाली काय होत आहे? खाजगीकरण होत आहे ना. कुठे रेल्वे बजेट आहे? ज्या रेल्वेला भारताच्या रक्तवाहिन्या म्हणायचे त्या रक्तवाहिन्या गोरठल्या ना, आणि रक्तवाहिन्या जेव्हा बंद होतात तेव्हा त्या शरीराचं कलेवर होतं, ते शरीर मरतं. भारत नावाचा देश अशा अर्थव्यवस्थेत जो तग धरत होता तो मरताय ना. कुठं गेलं हे अर्थशास्त्रज्ञ? आणि ते सांगतात की नाही बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आता नाही, आपल्याला काँग्रेसचा विचार, आपल्याला बीजेपीचा विचार व्यक्त केला पाहिजे. हे कुठलं तत्व आहे? हे कुठलं नातं आहे? याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून जे जे शिकलेले लोक, प्राध्यापक असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी जातीने बाबासाहेब आंबेडकरांचा आहो म्हणून आंबेडकरी आहो का? मग इतरांमध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे? मग निदान तसं RSSच्या प्रमाणे वागा. RSS म्हणजे संघाचे लोक, जे सगळे ब्राह्मण आहेत तेच मुख्य पदावर असतात, तेच चांगल्या की पोस्टवर असतात, ते खुर्ची देतात पण त्या खुर्चीचा अधिकार देत नाही. ते पद देतात, त्या पदाचा पावर देत नाहीत. असंच होतंय ना. आमच्या रामदास आठवलेला पद आहे, ते पद वापरण्याचा अधिकार कुठे आहे त्याला? कुठेच नाही. आमच्या मंत्र्यांना पद आहे, आमच्या आमदारांना पद आहे, आमच्या खासदारांना पद आहे, पण ते वापरण्याचा अधिकार कुठे आहे? कुठे बाबासाहेब आंबेडकर आहे? म्हणून हा विचार करण्याची अतिशय गरज आहे. आणि या भानगडीत संविधान बदलत आहे, देश गुलामीकडे जात आहे, आता लोकशाही संपुष्टात आलेली आहे, कसं करणार? आली आहे ना संपुष्टात, मग तुम्ही काय करणार आहे? आपण काय करायला पाहिजे? आंबेडकरी विचार जिवंत ठेवायला पाहिजे. आणि आंबेडकरी विचार तेव्हा केवळ आंबेडकरी नावाच्या जातीनं हा विचार होत नाही. कारण आजपर्यंतचा अनुभव आहे, मी एवढा शिकलो, जेव्हा की माझं स्वतःचं कुलगुरू पदापर्यंतचं माझं सिलेक्शन झालं होतं, पण केवळ दलित असल्यामुळे मी त्या पदावर जाऊ शकलो नाही, लांगुल चालन करू शकलो नाही. त्याचं कारणच आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने बोलत होतो, वागत होतो, चालत होतो. ते ह्या प्रस्थापित लोकांना मान्य नव्हतं. म्हणून माझे हाल झाले. प्राचार्य असताना हाल झाले, आजही माझे हाल होत आहे. पण मी आंबेडकरी विचार न सोडणारा माणूस आहे. मी आंबेडकरी जातीला तितकं महत्त्व देत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीसाठी काम करा असं नाही म्हटलं. त्या जातींना वर न्या आणि एक दिवस त्या जातींचा नायनाट केला पाहिजे. जातीचे निर्मूलन, ॲनिलिएशन ऑफ कास्ट, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ना. ते कुठे आहे आज? आज जेवढ्या जाती आपण मोठ्या केल्या, जेवढे मोठे झालो तेवढे जातीला पक्के धरून बसतो. कारण जातीमुळे रिझर्वेशन मिळतं, रिझर्वेशनमुळे माझा व्यक्तिगत फायदा होतो. पण रिझर्वेशनमुळे मी लाचार झालो हे काही आमच्या लक्षात येत नाही. मग आमचे अर्थशास्त्रज्ञ असो, आमचे विज्ञानाचे लोक असो किंवा आमचे प्रशासकीय अधिकारी असो, कुठे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे? मग आंबेडकरांनी जे प्रश्न विचारला होता, जो कोळसे पाटलांनी अतिशय चांगल्या रीतीने म्हटलं आहे. कोळसे पाटील एका समारंभात असे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला कशासाठी शिकवलं? हा प्रश्न स्वतःला विचारा ना. का तुमच्या वैयक्तिक स्वाभिमानासाठी शिकवलं, की वैयक्तिक पैसे आर्थिक सुबत्ता मिळावी म्हणून शिकवलं, की तुम्ही दलितचे दलितच राहावे म्हणून शिकवलं? जो पहिले अस्पृश्य शब्द होता, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून तो गाळून टाकला. मग तो दलित आला. आता दलित शब्द पुन्हा भारतीय संविधाना याच्यातून गाळून टाकला, आणि आता दलित हा शब्द राहिला नाही. मग आता वंचित शब्द आला. आता वंचितला शिव्या देत आहोत आपण, म्हणजे आम्ही वंचितच राहतो. माझा एक पोस्ट आली की मी वंचितच आहो, वंचितच राहीन तरी बाळासाहेबांना मत दे. अरे बाळासाहेबांना मत द्यायचं तर वंचित राहायचं आहे का? बाळासाहेबांनी वंचित बहुजन पक्ष यासाठी स्थापन केला की आता वंचितांना सत्ता दिली पाहिजे. जे वंचित लोक सत्तेवर येतील तेव्हा ते वंचित राहतील का? काय स्वप्न पाहतोय आपण? आपण ज्या पदावर बसू त्या पदावर कायद्याने जे अधिकार दिलेले असतील, संविधानाने जे अधिकार दिलेले असतील आणि जे माणुसकीचे असतील ते मला इम्प्लिमेंट करता आले पाहिजे, ते मला वापरता आले पाहिजे, त्याच्यावर मला काम करता आलं पाहिजे. मग मी एक माणूस असो की माझा समूह असो, असं करताना दिसत नाही. आणि शेवटी ज्या हजारो जातींनी आपण शोषण रहित राहिलो त्या जातीचाच गुलाम होऊन आपण याच्या गच्छपी त्याच्या गच्छपी लागतो. लोकशाही समजतच नाही आपल्याला. लोकशाही समजून घ्यायची असेल तर लोकशाहीमध्ये जो भारतीय संविधानाप्रमाणे काम करणारा लोकप्रतिनिधी असेल, तो ग्रामपंचायतच्या तलाठ्यापासून असो, ग्रामसचिवापासून असो की राष्ट्रपतीपर्यंत असो, त्याने संविधानाला धरूनच काम केलं पाहिजे. तो याने निवडून दिला आणि त्याने निवडून दिला, या पक्षाने निवडून दिला म्हणून त्याच्याच गच्छपी लागायचं, हा काही या देशाचा लोकशाहीवादी विचार होऊ शकत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. लोकशाहीवादी विचार करायचा असेल तर आपल्या हे लक्षातच आलं पाहिजे की आपण हे काय करायचं आहे. माझा एक जपानमध्ये राहणारा मित्र आहे, माझा विद्यार्थीच आहे तो.
सुमेध त्याचं नाव. तो जपानमध्ये गेल्यावर जपानी लोक भारतीय लोकांचा राग करतात, द्वेष करतात. असं का असेल? त्यांना घरी सुद्धा येऊ देत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळी त्या मित्राला एका त्याच्याच मित्राने म्हटलं, का रे बाबा, माझ्या तुझ्या घरी येऊन मला पाणी तर पिऊ दे. तो म्हणाला, नाही, आम्हाला भारतीयांचा राग येतो, कारण भारतीय हे गुलाम राहतात. गुलामीची मानसिकता आहे त्यांची. आणि आमचा छोटासा देश, निपटी शिपटीच्या एवढ्या बोटावर असलेला जापान नावाचा छोटासा देश असला तरी आम्ही स्वाभिमानी आहोत. जगातली सगळ्यात जास्त आसमानी संकट आमच्या देशावर येतात. नेहमी भूकंप होतात, नेहमी उलथा घालत होते, पण आम्ही स्वाभिमानाने राहतो. कारण जापानच्या प्रत्येक बेटावर असलेला माणूस हा एक संघ आहे, एकत्र राहतो. आणि जे ह्या एकत्रपणाला दुफळी करतात त्यांचा ते तिरस्कार करतात. आणि भारतात भाऊ भावंडांचा भारत हे करतो, द्वेष करतो, त्यांचा तिरस्कार करतो. मग बाकीचं काय? एक समाज दुसऱ्या समाजाचा तिरस्कार करतो, द्वेष करतो. एक समाज दुसऱ्या समाजाचं शोषण करतो. कुठे देश राहील? कुठे आंबेडकरवाद राहील? कुठे बाबासाहेब आंबेडकर राहतील? बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते म्हणून किती दिवस मिरवणार आहात? बाबासाहेब आंबेडकर जगाचे नेते म्हणून मोठ्या दिमाखाने आपण वापरतो, पण आपल्या रक्तातला आंबेडकर केव्हा जिवंत होईल, त्याचे विचार केव्हा फुलतील? आणि यांनी जर ठरवलं तर माझा अभ्यास मला असं सांगतो की भारतामध्ये 2च जाती फक्त बुद्धिवंत आहेत. ती पहिल्या क्रमांकावर ब्राह्मण, जी खोटं बोलून आपला उल्लू सीधा करते, आणि दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध म्हणजे महार, जे बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार लोकांपर्यंत पोहोचवतात. तर त्यांना व्यसनं लावतात, त्यांना लालूच करतात आणि तो विचार मारण्याचा प्रयत्न करतात, त्यांना एकमेकात फोडण्याचा प्रयत्न करतात. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, गवई हे जर सगळे एकत्र आले, नुसतं निवडणुकीच्या दिवशी एकत्र येऊन काय करणार? 24 तास तुम्ही तुमच्या समाजासाठी काम केलं पाहिजे, आंबेडकरांच्या विचाराचं काम केलं पाहिजे. असं का करत नाही? मला एक जागा दिली नाही तरी काही हरकत नाही, मला मंत्रिपद तरी द्या. एवढी लाचारी जर असेल तर आंबेडकरी विचार जिवंत राहू शकत नाही. आणि मग आंबेडकरांच्या नावाने तर आपल्याला जिवंत राहण्याचा सुद्धा अधिकार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, रोज असे गंभीर प्रश्न, रोज असे गंभीर समस्या येतात, आपण त्याला तोंड दिलं पाहिजे. नाही तर आपल्या जगण्याला काही अर्थ नाही. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो आणि थांबवतो. पहा, निग्रो लोक हे गुलाम होते, गोऱ्या लोकांचे हे काळे लोक गुलाम होते. आफ्रिकेच्या बेटावर त्यांना नेऊन ठेवण्यात आलं. 400 वर्ष त्यांनी या गोऱ्यांविरुद्ध लढाई केली, सतत संघर्ष केला. 400 वर्ष. आणि 400 वर्षांनी कुठे त्यांना माणूस म्हणून जगण्याचा कायदा करण्यात आला. मग ते आफ्रिकेत असो, अमेरिकेत असो, छोट्या मोठ्या देशात असो, ते देखील त्यांना सन्मान मिळाला. त्याच्यासाठी 400 वर्ष लागली. आपल्याला हजारो वर्षाची गुलामगिरी होती. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या उमेदीत 1919 पासून तो 1956 पर्यंत तुमची गुलामी संपवून टाकली आणि तुम्हाला फार मोठं केलं. पण तुम्हाला ते आयतं मिळालं ना. बाबासाहेबांच्या कष्टाची महतीच तुम्हाला कळली नाही, फुकट मिळालं. आणि आज आपण पुन्हा त्याच शोषणाच्या अवस्थेत, त्याच अवस्थेत जात आहोत. हे कसं लक्षात येते? अमेरिकेमध्ये एका काळ्या माणसाला एक पोलीस मारतो, नुसतं ठोकर मारतो, सारी अमेरिका त्याच्या विरुद्ध आवाज उठवते. काळे लोक तर उठवतातच, निग्रो लोक तर उठवतातच, गोरे लोक सुद्धा उठवतात आणि त्या माणसाला जेलमध्ये टाकण्यात येते. तो गोरा असून, अधिकारी असून सुद्धा. इथे रोज दिवसा ढवळ्या तुमच्या दलित समाजावर, दलित स्त्रियांवर अत्याचार होतात. कोण पाहतो? कुठे बाबासाहेब आंबेडकर आहे? म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत ठेवण्याची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर जिथे शिकत होते त्या विद्यापीठात सुभाषित लावले होतं की माणूस मरते आहे, विचार मात्र अमर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी ते खालचा शब्द पुसून टाकला आणि त्याच्यावर लिहिलं माणूस मरते आहे आणि विचारही मरते आहे. ज्याने ते लिहिलं त्याच्याबद्दल त्यांनी तक्रार केली आणि विद्यापीठात तक्रार केल्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने बाबासाहेब आंबेडकरांना उभं केलं की तू हे का लिहिलंस? त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की हो, मी लिहिलेलं बरोबर आहे, माणूस मरते आहे आणि विचारही मरते आहे. मग ते म्हणाले हे तू सिद्ध करून दाखव. त्यावेळी बाबासाहेब असं म्हणाले की माणूस मेल्यानंतर त्याचे विचार जिवंत ठेवणारे त्याचे अनुयायी असतील तर तो विचार जिवंत राहील, पण त्या विचारांचे अनुयायी नसतील तर ते विचार मरणार. आज विचार करा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुयायी आहोत का आपण? बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवू की मूर्तीमध्ये आणि पुतळ्यांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना पाहायचं? 2024च्या निवडणुका आल्या, जरा गंभीरतेने घ्या. काय काय प्रकार होतात आणि मग त्याच्या मागे कोण सूत्रधार आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा चक्क डोक्यावर हात मारावा असं वाटतं. की काल उमेदवारी दिलेल्या उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत हो हो म्हणतो आणि दिवस संपत आला तरी अर्ज भरत नाही. मी सांगतो की मी उमेदवारी मागे घेत आहे. हे काय भानगड आहे? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे षडयंत्र आहे आंबेडकरी विचारांना संपवण्याचं. आणि टार्गेट कोण करायचं? बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वंशज बाळासाहेब आंबेडकर.
तुम्ही स्वतः काय करणार आहात याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे ना, आणि ते घातलं पाहिजे म्हणून मी तुमच्यासमोर बोलायला आलो आहे. आपण मला ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद. राहुलचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. आणि राहुल या कामी निदान आपण गुलामगिरी जेव्हा येत होती तेव्हा त्याच्या विरोधात लढत होतो असा ठसा आपल्या डोक्यावर लावून घेऊ आणि जिवंत राहू. धन्यवाद. जय हिंद.